राधा राणींच्या असीम कृपेने, भगवान श्री पंढरीनाथांच्या असीम कृपेने, संत श्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज आदी करून साधू संतांच्या असीम कृपाशीर्वादाने चालू असलेला भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा मोठ्या आनंदाने संपन्न होतो आहे. बोला जय श्री कृष्ण. या सोहळ्याचं निमित्त असं आहे, आपले सर्वांचे स्नेही आपल्या या साळींबा पुण्य नगरीतील हे 5 यजमान यांनी चारधाम यात्रा केल्या, चारधाम यात्रा पूर्ण केल्या आणि या चारधाम यात्रेचं उद्यापन, त्या उद्यापन सोहळ्याच्या निमित्तानं भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचं आयोजन केलं. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये हा योग प्राप्त झालेला आहे. हे आपल्या सर्वांचं परम भाग्य, मोठं सौभाग्य आहे. बोला जय श्री कृष्ण. हा जो लाभ आहे, महाराज म्हणतात याच्यासारखा दुसरा लाभ नाही. लाभ नाही याकरता याच्यासारखा जीवनामध्ये दुसरा लाभच नाही. हा जो लाभ आहे परम लाभ आहे, दिव्य असा लाभ आहे, तो आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे आणि या 5 यजमानांच्या निमित्ताने प्राप्त झालेला आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं हे जे कथेचे यजमान आहेत, 5ही यजमानांना व्यासपीठावरून कोटी कोटी धन्यवाद. बोला जय श्री कृष्ण. कृष्ण परमात्म्याला प्रार्थना आहे, हे 5 यजमान आहेत, यांना परमात्म्याने दीर्घायुष्य देवो, खूप संपत्ती देवो, ऐश्वर्य प्रदान करो, समाधान प्रदान करो. ही द्वारकाधीशाच्या चरणी प्रार्थना. परमात्मा करो यांचं जीवन सुख समृद्धीने युक्त समृद्धमय करो आणि त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा हा योग प्राप्त हो, अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना. बोला जय श्री कृष्ण. चारधाम आहेत. बद्रीनाथ धाम, वरचे 4 धाम आपण पाहिले, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री. त्याच्यापैकी आपण जे 4 धाम मानतो ते वरचं एक धाम आहे बद्रीनाथ धाम, त्याच्यानंतर द्वारिका धाम, त्याच्यानंतर जगन्नाथ धाम आणि त्याच्यानंतर रामेश्वरम धाम. हे 4 धाम आहेत. भारताच्या 4 दिशेला 4 धाम आहे. उत्तर दिशेला बद्रीनाथ धाम आहे, पूर्वेला जगन्नाथ धाम आहे, पश्चिमेला द्वारिका धाम आहे आणि दक्षिणेला रामेश्वरम धाम आहे. बोला राधे राधे. 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुर्या मोक्षदायिनी आहे. हे केल्यानंतर जीवाला निश्चित मोक्ष प्राप्त होतो, जीव सुखाला प्राप्त होतो. हे 4 धाम करत असताना त्याचा विधी असतो. यात्रा करायची, देवाकडे जायचं तर जायचं कसं जायचं. तुकोबारायांनी सांगितलं आपल्याला, जा देवाकडे जा, पण कसं जा. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. देवाकडे जायचं, गात गात जायचं. काय गात जायचं. वाचा गीत गायचे, वाचा गीत गायचे. आपल्या वाचेनं गात जायचं, देवाचं नाम गात जायचं, नाम गायचं. नाम गाऊ, नाम ध्याव, नाम गायचं. देवाचं नाम घेत 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 देवाकडे जायचं. देवाकडे जात असताना आपण जर देवाचं नाव घेतलं, ते नाव घेतल्यानंतर आपण पाऊल टाकायचं, देवाचं नाव घ्यायचं, पाऊल टाकायचं, देवाचं नाव घ्यायचं. तर देवाकडे जात असताना प्रत्येक पावलाला जर आपण देवाचं नाम घेतलं तर प्रत्येक पावलाला एक अश्वमेध यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. नाम घेता वाट चाली, यज्ञ पावला पावली.
वाटचालीमध्ये देवाकडे जात असताना जर आपण नामचिंतन केलं, देवाचं नाव घेतलं, तर प्रत्येक पावलाला आपल्याला एक अश्वमेध यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. ते संतांनी प्रमाणित केलेलं आहे, हे काही दुसरं कोणी सांगितलेलं नाही. हे संतांनी, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, नामदेवराय असतील, आदी करून साधू संतांनी सांगितलं, शास्त्रांनी प्रमाण दिले. म्हणून देवाकडे जात असताना नामचिंतन करीत जायचं, दुसरं काही बोलायचं नाही, फक्त देवाचं नाव आहे तोपर्यंत देवाचं नाव. तीर्थयात्रेत आल्यानंतर महिनाभर तीर्थयात्रेमध्ये देवाचं नामचिंतन करायचं, हे केलेलं असतं. नामचिंतन कधी घडतं? संगतीमध्ये नामचिंतन घडतं. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे म्हणतात, देवा मला त्यांची संगती दे. कोणाची संगती दे? अखंड दया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. का तुकोबाराय तुम्हाला त्यांची संगती द्यायची? म्हटले, देवा त्यांची संगती दिल्यानंतर मला तुझा कंटाळा येणार नाही. म्हणजे काय, देवाचाही कंटाळा येतो की काय? येतो ना. देवाचा तर खूप कंटाळा येतो. कोणाला येतो? बहुतेकांना येतो, खूप कंटाळा असतो. थोडे बहुत लोक असतात त्यांना तेवढा कंटाळा येत नाही देवाचा, नाही तर देवाचा कंटाळाच असतो. पण तुकोबाराय म्हटले, मला जर त्यांची संगती दिली, कोणाची? ज्यांना तुझ्याविषयी प्रीती आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयी प्रेम आहे, आवड आहे, त्यांची जर संगती दिली तर मग मला कंटाळा येणार नाही. मग मी कमळापती तुझा आणि कंटाळा. म्हणून देवा त्यांची संगती दे, त्यांच्या संगतीमध्ये राहण्याचं सौभाग्य मला प्राप्त होऊ दे, मग मला कंटाळा येणार नाही. म्हणून तीर्थयात्रा करत असताना तरी किमान अशी संगती असावी की त्या संगतीमध्ये आपल्याला अखंड नामचिंतन घडावं. आपल्याकडून नाही घडलं तर ते कानावर तरी पडावं. म्हणजे ज्याला त्याची आवड आहे त्यांच्या संगतीमध्ये तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. पंढरपूर असेल, आळंदी असेल, बद्रीनाथ धाम, ही चार धाम, कुठेही जायचं असेल तर ज्यांना आवड आहे त्यांच्या संगतीमध्ये. कोणती आवड म्हटलं मी? नामचिंतनाची आवड म्हटलं. नाहीतरी एरवी आवड असतेच ना, आवड नाही असं नाही. आवड नाही तर मग तुम्ही कोणी अशी शंका घेऊ शकेल असं विचारतात, महाराज आवड नाही असं कसं? जे असतात ती तीर्थयात्रेला नेणार त्यांना आवड असेलच ना. नाही, असं काही नाही. तीर्थयात्रेला घेऊन जाणारा त्याला कदाचित पैशाची आवड असेल, कदाचित त्यांनी तो धंदा बनवला असेल. तीर्थयात्रा नेणाऱ्यांनी त्याला धंद्याचं स्वरूपही कदाचित दिलेलं असेल, तर त्याला आवड नामचिंतनाची आहे असं कसं म्हणता येईल? त्यांना आवड नामचिंतनाची नाहीये, त्याच्यातून धंदा व्यवस्थित चालू झालेला आहे म्हणून त्यांना आवड निर्माण झाली. आवड झाली धंद्याची, नामाची नाही. याही गोष्टी ध्यानात घेणं महत्वाचं आहे. म्हणून नेणारा जो तीर्थयात्रेला आहे त्या प्रत्येकाला आवडच आहे असं काही नाही, आवड आहे असं काही नाही. त्याचा तो धंदा असेल, मला म्हणायचं नाही धंदाच आहे म्हणून, पण कदाचित त्यांचा तो धंदा असू शकतो, त्यांना त्याची आवड त्याच्यामुळे असू शकते. पण तुकोबाराय म्हणतात ज्यांना आवड आहे अखंड, पुन्हा अखंड दया तुझी प्रीती, अखंड प्रीती आहे, अखंड प्रेम आहे. एवढ्या पुरतं नको, कथेपुरतं 7 दिवस प्रेम खूप उफाळून येतं अंतःकरणामध्ये देवाच्या विषयी. ऐकतो ना आपण 7 दिवस कथा, खूप प्रेम प्रगट होतं अंतःकरणात, प्रेम उतू येतं 7 दिवसापुरतं, सप्ताहापुरतं. आणि सप्ताह झाला की प्रेम हळूहळू हळू मावळत जातं. दादा असं होतं ना कुठं कुठं. सप्ताहात खूप प्रेम देवाच्या विषयी, साधू संतांविषयी, महाराजांविषयी सप्ताहात प्रेम खूप. सप्ताह झाल्यावर काय महाराजाचं देवाचं प्रेम काय कमी होतं का? त्यांचं देवत्व नष्ट होतं? महाराजाचं काय साधुत्व नष्ट होतं का? काय संपत? असं नाही होत. तेवढ्या पुरतं प्रेम खूप दिसतं आणि त्याच्यानंतर मात्र त्याला ओहटी लागते. सप्ताहात भरते आणि पुन्हा सप्ताह संपलं की ओहटी लागते. भागवत कथा आहे, आता 4था दिवस आहे आज या कथेचा. प्रेम वाढतच चाललंय, आनंद वाढतच चाललाय. खूप आनंद आहे. किती आनंद आहे, नाही या आनंदाशी जोडा, एवढा आनंद येतोय. 4 दिवस झाले आपल्याला बाकी कशाची आठवण नाही. 4 दिवस झाले इथं बसतोय. बोला जय श्री कृष्ण. आता माझ्या सगळ्या माता, आता माझं बोलणं सुरू झालं की तुमचं बोलणं
चालू चालू नाही पण तुम्ही हा हा बोलायचं नाही, तुम्ही फक्त माझं ऐकायचं. अजिबात तुम्ही आता हालचाल करायची नाही, वळवळ नाही, काय नाही. मी इथं बसलोय, दांडुका घेऊन नाही बसलो, असं काय नाही. प्रेमाने तुम्ही कोणीच बोलायचं नाही, आता फक्त ऐकायचं. 2 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर तुमचं तुम्ही बघा, ऐकायचं नाही ऐकायचं. मग 2 वाजेपर्यंत आता तुम्ही कोणी बोलायचं नाही, फक्त मी एकट्याने बोलायचं आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकायचं. बोला जय श्री कृष्ण. मग कोणीच बोलायचं नाही. बोलायचं जर तशी वेळच आली, यजमानाला काम असतं तर हळूच कानाजवळ तोंड न्यायचं, तिथून नाही आवाज द्यायचा बसल्या बसल्या. हळूच बोलायचं, कानाजवळ तोंड न्यायचं आणि हळूच कानात सांगायचं काय सांगायचं तर त्यांना ऐकू येण्यापुरतं. दुसऱ्याला एक माता दुसरी मातेला बोलत असताना तिसरीला कशाला ऐकू द्यायचं? आणि मातांचा तो अभ्यास असतो कोणता? हळूच बोलण्याचा. आता त्या हळूच बोलतात आणि इथं का मोठ्याने बोलतात तेच कळत नाही. इथंही हळूच बोलायचं तर तेच बसला, बोलायचं तर नाही. का बोलायचं नाही? नामदेव राय म्हणतात तुम्ही जर इथं बोललात तर तुम्हाला बेंड उठवावं लागतं. मग व्हायचंय का बेंड? क्या नाही ना, बरोबर आहे ना. जिजा प्रमाण नाही सांगत आता, हो द्या. पण कथामध्ये कीर्तनामध्ये जर बडबड केली तर बेंडक्या व्हावं लागतं. म्हणून कधीच बडबड करायची नाही. कोणाचीही कथा असू द्या, कोणाचंही प्रवचन कीर्तन असू द्या, बसले की शांत बसायचं. जर बोलायचंच असलं तर ज्या वेळेला ते रामकृष्ण हरी म्हणतील, काय देवाचं नाव घेतील, त्यावेळेला तेवढ्या पुरतं बोलायचं. बोला राधे राधे. लहान लेकरांना बोलू द्या. लहान लेकरांना क्षम्य असतं, माफ असतं. किती वर्षापर्यंत? 5 वर्षापर्यंत, जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत. त्याच्यानंतरच्या मुलांनी बोलायचं नाही, त्यांना कळतं सांगितलं, नाही तर मग काठी काढायचं. बोला राधे राधे. मोठा दिव्य असा योग आहे ज्यांच्यामुळे हा योग प्राप्त झालेला आहे. सर्वांची नावं आपल्याला ज्ञातच आहे. त्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद. त्यांच्यामुळे आपल्या जीवनात योग प्राप्त झालेला आहे. आपलंही जीवन धन्य झालेलं आहे, म्हणून त्यांना पुन्हा धन्यवाद. आपण कालच्या प्रसंगामध्ये पाहिलेलं आहे, भगवान शुक्राचार्यांनी परीक्षिती राजाला दिव्य असा चतुश्लोकी भागवताचा उपदेश दिला. त्याच्यानंतर विदुरजींचं चरित्र आपण पाहिलं. त्याच्यानंतर पुढे वराह अवताराची कथा पाहिली. कपिल देवतेचं आख्यान जे आहे ते पाहिलं. त्याच्यानंतर सती मातेचं चरित्र पाहिलं. इथपर्यंत आपण आलो होतो. त्याच्यानंतर शुक्राचार्य परीक्षिती राजाला सांगतात. तो संवाद मैत्रेय मुनी विदुरजींना सांगतात. मनु आणि शत्रुपा यांचे 2 पुत्र आहेत. त्यापैकी यांचे द्वितीय पुत्र आहेत उत्तानपाद महाराज. उत्तानपाद राजाची कथा येते. ते चरित्र या ठिकाणी सांगण्याकरता सुरुवात करतात. जाये उत्तानपादस्य सुनीतिः सुरुचिस्तयोः सुरुचि प्रेयसी पत्न्योर्नेतराय सुतो ध्रुवः. या ठिकाणी हे जे उत्तानपाद नावाच्या राजाचं चरित्र आहे, ही जी कथा आहे, ही कोणा एका राजाची कथा नाही बरं का भाऊ. राजाची कथा नाही ही. एक होता राजा असं ही कथा नाही. मग प्रत्येक जीवाची ही कथा आहे. राजा हा उत्तानपाद नाही, एक राजा नाही, तर प्रत्येक जीव हा उत्तानपाद आहे. उत्तानपाद कोणाला म्हणतात? आता कोणाला म्हणतात उत्तानपाद? उत ऊर्ध्व पादो इति उत्तानपादः. आईच्या उदरामध्ये असताना ज्याचे पाय वर आहेत तो प्रत्येक जीव उत्तानपाद आहे. जसं त्या उत्तानपाद राजाला आपण ऐकत आलो 2 पत्नी होत्या, तशा प्रत्येक जीवाच्या 2 पत्नी आहेत. त्या राजाच्या 2 पत्नींची नावं आपल्याला माहिती आहेत. एक आहे सुनीती आणि दुसरी आहे
सुरुची सुरुची प्रेयसी पत्नीवर नेतरा यशतो ध्रुवा. तशा प्रत्येक जीवाच्या दोन पत्नी. सुनीती ही बुद्धिमानी आणि सुरुची ही मनमानी. सुरुची जी आहे कितीही शास्त्रामध्ये श्रवण आपण करत आलो, कथेमध्ये आहे तोपर्यंत ठीक आहे, बुद्धी सर्व काही मान्य करत असते. कथेत आपण ऐकतो सत्य बोलो सत्य तोलो, नेहमी सत्य बोललं पाहिजे, सत्य वागलं पाहिजे ऐकतो. पण कथेच्या मंडपाच्या बाहेर आल्याच्या नंतर आपली मनमानी सुरू होते. अरे ठीक आहे, कथा कीर्तनामध्ये ऐकतो आपण, सांगितलं जातं, पण व्यावहारिक जगतामध्ये आल्यानंतर 10 रुपयाची वस्तू 11 रुपयाला देणार नाही तर मग व्यवहार कसा चालणार? ठीक आहे, 10ची वस्तू 11ला द्या, 15ला द्या, पण 10ची वस्तू जर 40ला देण्याची वेळ आली तर हे ठीक नाही. बोला राधे राधे. व्यावहारिक जगतामध्ये आल्याच्या नंतर आपली मनमानी सुरू होते. ही आहे सुरुची. दोघींनाही एक एक पुत्र आहे. सुनीतीचा आहे ध्रुव आणि सुरुचीचा आहे उत्तम. एक दिवस सुनीती मातेचा जो पुत्र आहे ध्रुव खेळत असताना आपल्या मित्रांच्या समवेत राजवाड्यामध्ये आला. ती त्याने पाहिल्याबरोबर राजाचं वात्सल्य प्रेम जागृत झालं. पटकन आपल्या पुत्राला उचललं, आपल्या मांडीवरती घेतलं आणि डोक्यावरती हाताने कुरवाळू लागले. पिता आहे, पित्याचं प्रेम आहे. बऱ्याच दिवसांनी भेट झाली होती. का बरं? तर ही जी सुनीती आहे आणि सुरुची आहे या दोघींचा आपसात पटत नव्हतं. या दोघी सौती होत्या आणि सौती मत्सर त्यांच्या ठिकाणी असल्याने राजाने सुनीती मातेसाठी स्वतंत्र महल बांधून दिला होता. सुनीती ही मोठी आहे आणि सुरुची ही छोटी आहे. तिच्यावरती राजाचं अधिक प्रेम आहे आणि ती सुनीती आलेलं या सुरुचीला पटत नाही, म्हणून सुरुची कधी येतच नाही आणि आपल्या पुत्रालाही जाऊ देत नाही. पण एक दिवस खेळत खेळत ध्रुव आला. आल्याच्या नंतर उचलून घेतलेलं त्या मातेनं पाहिल्यानंतर त्या मातेलाही आनंद वाटला. पित्याने घेतलेलं बरं आहे, पण मनामध्ये विचार करते ही सुरुची ही सुनीती ही मोठी आहे, तिचा हा मुलगा ध्रुव तो मोठा आहे आणि नियम असा आहे जो ज्येष्ठ पुत्र असतो त्याला राजगादी द्यावी लागते, त्याला गादीवर बसवावं लागतं. सगळा अधिकार मोठ्याच असतो. आणि जे काही लहान बंधू आहेत घरामध्ये 1 2 3 4 5 10 15 असायचे पूर्वी, जेवढे काही लहान असतील त्या सगळ्यांनी त्यांची सेवा करायची असा नियम आहे शास्त्राचा. सुरुची माता विचार करते माझा उत्तम लहान आहे आणि हा ध्रुव मोठा आहे. कदाचित हा ध्रुव पित्याचा प्रिय होत गेला, त्याच्यावरती जर पित्याचं प्रेम जडलं तर राजा या ध्रुवाला राजगादीवरती बसवेल आणि माझ्या मुलाला जीवनभर सेवा करावी लागेल. म्हणून ही सुरुची माता काय करते, त्या ठिकाणी धावत येते आणि ध्रुव बाळाला हाताला धरून ओढते, ढकलून देते. राग येतो ध्रुव बाळाला आणि मग त्या ठिकाणी ध्रुव बाळ रागाने फुंक 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 करतात. एवढा राग आला क्षत्रिय कुमाराला, अपमान सहन झाला नाही. त्यावेळेला ही सुरुची माता त्या ध्रुवाला बोलते, हे बघ बाळा, तुला जर या मांडीवर बसण्याची इच्छा असेल किंवा या गादीवर बसण्याची इच्छा असेल तर तुला असं बसता येणार नाही. का? तर तू माझ्या पोटी जन्म घेतलेला नाही, तू एका अभागिनीच्या पोटी जन्म घेतलेला आहे. त्यावेळेला तर अति राग आला. ती सुरुची माता पुढे बोलते, तुला जर या ठिकाणी बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. त्याच्यासाठी तुला जंगलामध्ये जावं लागेल. जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करावी लागेल. तपश्चर्या करून परमात्म्याला प्राप्त करून घ्यावं लागेल आणि परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर त्याच्याकडून वरदान मागून घ्यावं लागेल की माझा जन्म सुरुची मातेच्या पोटी होऊ दे.
आणि मग तुला या राजगादीवरती बसता येईल, अन्यथा बसता येणार नाही. या वेळेला ही सुरुची माता दोघांचा अपमान एकाच वेळेला करते. भक्ताचा तर अपमान करतेच, पण देवाचा सुद्धा अपमान करते. देवाचा अपमान कशी करते? भक्ताचा अपमान केलेला आहे, पण त्या ठिकाणी बोलत असताना ही सुरुची माता म्हणते की तुला जर या मांडीवर बसायचं असेल, गादीवर बसायचं असेल, तर तुला जंगलात जाऊन तपश्चर्या करावी लागेल आणि वरदान मागून घ्यावं लागेल की माझा जन्म सुरुची मातेच्या पोटी होऊ दे. म्हणजे ही सुरुची माता आपल्या गर्भाला देवापेक्षाही श्रेष्ठ मानते, मोठं मानते, म्हणून देवाचाही अपमान करते. तपसाराध्य पुरुषं तस्यैवानुग्रहेण गर्भे त्वं साधयात्मानं यदिच्छति नृपासनं. त्या ठिकाणी मैत्रीय मुनी म्हणतात, हे ऐकल्यानंतर ध्रुवबाळ जे आहे त्यांना अतिशय राग आला, भयंकर क्रोध आलेला आहे. मित्रांच्या समवेत आपल्या आईकडे आले राजवाड्यामध्ये बाहेर. सुनीती माता नेहमी प्रसन्न राहणारी, प्रसन्न अशी मुद्रा सुनीती मातेची. जरी राजा जे आहे, राजाने स्वतंत्र काही व्यवस्था करून दिलेली आहे, तिच्या मनासारखं काहीच नाही सुनीती मातेच्या. सगळं काही सुरुची मातेच्याच मनासारखं आहे, पण तरी सुद्धा सुनीती माता कधी त्याचं वाईट मानत नाही, कधीच दुःख मानलं नाही, नेहमी प्रसन्न आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये प्रसन्न राहण्याची कला आहे. जीवाने जी काही परिस्थिती प्राप्त आहे त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रसन्न राहायला शिकलं पाहिजे. हे सुनीती मातेकडून शिकायचं. जे काय असेल ते आपल्या प्रारब्धाने आपल्याला ते प्राप्त झालेलं आहे, त्याच्यामध्ये आनंद मानला पाहिजे. म्हणून नेहमी समाधानी वृत्ती सुनीती मातेची. पण या ठिकाणी आज या सुनीती मातेने आपल्या बाळाला येताना पाहिलं. 5 वर्षाचं ते बालक समोरून येताना पाहिलं. भयंकर क्रोध आलेला आहे, रागाने ओठ थरथर थरथर करतायत. ध्रुव बाळाला पाहिल्याबरोबर जसे एखादी लता वेली असते ना, एकदम टवटवीत असलेली वेली, तिला अचानक जर अग्नीच्या ज्वाळा लागल्या तर ती एकदम कोमेजून जाते, सुकून जाते. तशी अवस्था सुनीती मातेची झाली. ध्रुव बाळाला पाहिल्याबरोबर एकदम चेहरा उतरला. ध्रुव बाळ जवळ आल्यानंतर विचारलं, बाळा तुला एवढा राग आलेला आहे, तुझा चेहराही एकदम पडलेला आहे, नेमकं झालंय काय? तुला कोणी बोललं? पण जास्त राग आल्यामुळे त्यांना शब्दच फुटत नव्हते. जास्त जर राग आला शब्द फुटत नाही, त्यांना बोलता येईल. पण काही मित्र समवेत होते, सोबत होते. त्या मित्रांनी हा प्रकार पाहिला होता. त्यांनी घडलेला सगळा प्रसंग सांगितला. ऐकल्याबरोबर एकदम चेहरा उतरला सुनीती मातेचा. पण बोलत असताना सुनीती माता एकही शब्द आपल्या सुरुची जी आहे, ध्रुव बाळाची सौतेली माता, तिच्या विरोधामध्ये बोलत नाही, एकही शब्द बोलत नाही. उलट बोलताना म्हणते, हे बघ बाळा, जशी मी तुझी आई आहे ना, तशी ती सुद्धा तुझी आई आहे. आणि आईने अपमान केला म्हणून बिघडलं कुठं? मातेचा तो अधिकार असतो, पित्याचा तो अधिकार असतो. ते मुलांना शिक्षा देऊ शकतात, मुलांना बोलू शकतात. आणि माता पित्यांनी मुलांना बोललं पाहिजे, त्यांना वेळी शिक्षा दिली पाहिजे, त्यांना दंडही दिला पाहिजे. मुलं जर उदंड झाले तर त्यांना दंड दिला पाहिजे. हा माता पित्याचा स्वतंत्र अधिकार असतो. म्हणून त्या मातेचा अधिकार आहे तुला शिक्षा देण्याचा. तिने शिक्षा दिली, त्याच्यात वाईट काय केलं? त्यावेळेला ध्रुव बाळ बोलतात, आई माझा जर अपमान त्या मातेने केला असता तर मी सहन केलं असतं, पण तिने माझ्या मातेचा अपमान केलेला आहे, तुझा अपमान केलेला आहे. मला अभागिनीचा पुत्र म्हटलेला आहे. मला अभागी म्हटलं असतं तर चाललं असतं, पण माझ्या मातेला जर कोणी अभागिनी म्हणत असेल तर मी ती खपवून घेणार नाही, ते मला चालणार नाही.
त्यावेळेला माता म्हणते, हे बघ बाळा, ती माता मला अभागिनी म्हटली तर मी कधी मला स्वतःला भाग्यशालिनी मानले नाही. आहेच मी आज अभागिनी. अभागिनीला अभागिनी म्हटलं तर बिघडलं कुठं? उलट एक गोष्ट ध्यानात ठेव ध्रुवा, अरे तुझी ती माता आहे ना, माझ्यापेक्षाही त्या मातेचे उपकार तुझ्यावर अधिक आहेत. माझे सुद्धा तेवढे तुझ्यावर उपकार नाही, तेवढे त्या मातेचे उपकार आहेत. ध्रुव बाळ म्हणतात, आई आल्यापासून ऐकतोय तू प्रत्येक शब्द त्या मातेच्या सांत्वनामध्ये बोलते. पुन्हा या ठिकाणी आता म्हणते की माझे तेवढे उपकार नाहीत, तेवढे त्या मातेचे उपकार आहेत. बघा व्यवहार कसा असतो, आपल्या व्यवहारामध्ये आपण वागत असताना कसं वागावं लागतं हे सुनीती माता शिकवते. एरवी आपल्याही घरामध्ये इकडे तिकडे कधी असं 19-20 होतच असतं, कमी जास्त होतच असतं. घरामध्ये वावरत असताना त्यावेळेला व्यवहार कसा असला पाहिजे, सुनीती मातेच्या या व्यवहारातून शिकायला मिळतं. कितीही काही महाभारत घडू द्या, पण आपल्या मुलांच्या समोर, लहान लहान मुलं आहेत आपले, 5-10 वर्षाचे, 15-20-25 काय असतील ते मुलं तुमची, त्या मुलांच्या समोर बोलत असताना कधीही आपला बंधू, आपली भाऊजाई किंवा आपली जाव जी काही घरामध्ये असतील, आपली त्या मुलाची आजी असेल, आजोबा असतील, चुलते असतील, कोणी असतील, त्यांच्या समोर कधीही घरातल्या कुठल्याच व्यक्तीच्या विरोधामध्ये एकही शब्द बोलता कामा नये, कधी बोलू नये. हा व्यवहार शिकायला मिळतो. भागवतच तेवढ्यासाठी असतं. रामायण, भागवत, शिवमहापुराण, भगवद्गीता, गाथा, ज्ञानेश्वरीच तेवढ्या करत आहे. आपण ऐकतो, पण काय ऐकतो, आपण काय शिकतोय त्याच्यातून, हे शिकण्यासाठी, आपल्याला शिकण्यासारखे आहे. हे ध्रुव बाळ म्हणतात, आई आल्यापासून ऐकतोय, प्रत्येक शब्द तिच्या सांत्वनामध्ये आहे, ती मात्र तुझ्या विरोधात आहे. त्यावेळेला माता म्हणते, हे बघ बाळा, त्या मातेचे उपकार अधिक आहेत हे तुला जे मी म्हटलं ना ते आई, अरे मी तुला तुझ्या पित्याचा सुद्धा पत्ता सांगू शकले नाही एवढ्या वर्ष, पण त्या तुझ्या मातेनं आज परमपित्याचा पत्ता तुला सांगितला. परमपिता हो म्हटले, त्या मातेनं तुला काय म्हटलेलं आहे, तू जंगलामध्ये जा, तपश्चर्या कर, तपश्चर्या करून त्या परमपुरुषाची आराधना करून त्याला प्रसन्न करून घे, मग त्याच्याकडून वरदान प्राप्त करून घे. मग आहेत की नाही त्या मातेचे उपकार, ही गोष्ट मी सुद्धा तुला सांगितली नव्हती. ध्रुव बाळ जे आहे, क्षत्रिय कुमार आहे, त्यांना तो अपमान सहन झाला नाही. मातेला म्हणतात, मैया असं जर असेल तर मी आत्ताच तपश्चर्या करण्याकरता चाललो. त्यावेळेला माता म्हणते, बघ बाळा, तू अजून खूप लहान आहेस, 5 वर्षाचं वय आहे. या 5 वर्षाच्या अवस्थेत कोणी तपश्चर्या करण्याकरता जात नाही. मोठं झाल्यानंतर, थोडं वय झाल्यानंतर, कुठल्याच कामाचे राहिले नाहीत असं झाल्याच्या नंतर मग जावं लागतं. देवाकडे कधी जायचं असतं, जेव्हा आपण कोणाच्याच कामाचे राहणार नाही, प्रपंचाच्या, पोरांच्या, नातू बी सांभाळण्याच्या, कोणत्याच कामाचे नाही, कोणत्याच लायकीचे नाही, त्यावेळेला जायचं असतं मंदिराकडे, दर्शनाला, तपश्चर्याला, देवाला, तीर्थयात्रेला कधी जायचं असतं, निकामी झाल्यावर का. आता ही काय वय आहे का? कोण म्हणताय? सुनीती मातेचं सांगतोय. सुनीती माता म्हणते, ध्रुव बाळा, बाळा तुझं किती वय? 5 वर्षाचं वय. हे वय का तुझं काय तपश्चर्या करण्याचं आहे का? तपश्चर्या करण्याकरता या वयामध्ये नाही. पण ध्रुव बाळाच्या ठिकाणी आज वैराग्य झालेलं आहे. ध्रुव बाळ म्हणतात, मैया नाही, मी आत्ताच चाललोय. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, जीवाला ज्या क्षणाला वैराग्य होईल ना, त्याच क्षणाला जीवाने घराचा त्याग करायला हवा. कारण जीवाचं जे वैराग्य आहे ते टिकत नाही. घरात जर खटपट झाली, तेवढ्या पुरतं प्रत्येकाला वैराग्य होत असतं. सगळ्यांना वैराग्य तर सगळ्यांनाच होतं, पण कधी होतं? घरात जर काही घडलं, भांडण झालं, मोठी खटपट झाली, खूपच काही झालं, महाभारत, पती पत्नी मध्ये झगडा झाला, वैराग्य होतं. रात्रंदिवस यांच्यासाठी मेहनत करतो,
रात्रंदिवस राबतोय कुटुंबासाठी, पण यांच्याकडून काय मिळालं? जेव्हा पाहावं तेव्हा अपमान, जेव्हा पाहावं तेव्हा काहीतरी उलट सुलट ऐकावं लागतंय. जीवाला वैराग्य होतं, प्रत्येक जीवाला वैराग्य होतं, पण हे वैराग्य फार काळ टिकत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्हाला वैराग्य झालं, ज्या क्षणाला वैराग्य होईल त्याच क्षणाला घराचा त्याग करायला पाहिजे. गृहबाळ निघाले, जात असताना वाटेमध्ये नारद महर्षींची भेट झाली. शास्त्र असं सांगते, जीव जर अंतःकरणापासून परमात्म्याच्या भेटी करता निघाला तर परमात्मा त्याचा मार्ग प्रशस्त करत असतो आणि सद्गुरूच्या रूपाने, संतांच्या रूपाने भेट देत असतो, मार्गदर्शन करत असतो. परमात्माचे नारद महर्षी आले. नारद महर्षी का आले? पथ प्रदर्शन करण्याकरता, मार्गदर्शन करण्याकरता. नारद महर्षी कोण आहे? तर असं म्हटलेलं आहे, नारद जे आहे हे देवाचं मन आहे. किंवा दुसरं एक नारद महर्षींचं नाव आहे नारदो देवदर्शनः. याचा अर्थ नारद महर्षी ज्यांना दर्शन देतात त्यांना निश्चित देवाचं दर्शन होतं, म्हणून नारदो देवदर्शनः हे एक त्यांचं नाव आहे. नारद देवाचं मन आहे, देवाच्या मनात येईल त्यांना नारद येऊन भेटतात. संत आहे, सद्गुरू आहे, वाटेमध्ये भेटले. नारदांनी विचार केला, या बालकाला वैराग्य तर झालंय, पण वैराग्य कोणत्या स्तराचे जरा तपासून पाहिलं पाहिजे. वैराग्याची कॅटेगरी तपासली पाहिजे, म्हणून परीक्षा घेऊ लागले. सद्गुरू संत महात्मे जीवाची परीक्षा घेत असतात. जीवाने परीक्षा दिली पाहिजे आणि व्यवस्थित परीक्षेतून उत्तीर्ण झालं पाहिजे. उलट बोलू नाही, प्रश्न आहे तसं उत्तर आलं पाहिजे. समर्पक अशा पद्धतीने नारद महर्षी त्या ठिकाणी परीक्षा घेण्याचं ठरवतात या बालकाची. ध्रुव बाळाला बोलतात, हे बघ बाळ, तू तपश्चर्या करण्याकरता चाललेला आहे, पण तुला ही गोष्ट माहित नसेल की ज्या ठिकाणी तू तपश्चर्या करण्याकरता चाललेला आहे त्या ठिकाणी मोठं जंगल आहे. त्या जंगलामध्ये मोठे मोठे हिंस्र पशु राहतात, मोठे अजगर साप राहतात, जे माणसाला गिळून घेतात. आणि हे वयही नाही तुझं जाण्याचं तपश्चर्याचं, तू परत जा. आणि का तुला वैराग्य झालं? तर म्हटले, आईने अपमान केला. अरे, आई वडील अपमान करतच असतात. आईची ती जबाबदारी आहे, पित्याची ती जबाबदारी आहे. माता पित्यांनी अपमान केलाच पाहिजे. माता पित्यांनी आपल्या पुत्रांना मारलंच पाहिजे. 5 वर्षांनी लाले, 10 वर्षांनी ताडे. 5 वर्षाचं बालक होईपर्यंत त्याचा खूप लाड केला पाहिजे, लालन पालन करा, त्याला कधी मारू नका 5 वर्षाचं होईपर्यंत. पण 5 वर्षाच्या नंतर 10 वर्षांनी ताडे, मग मात्र हातामध्ये काठी घ्यायची, चांगली निबार काठी घ्यायची आणि काठीने नीट करायचं. बरोबर राधा? किती वर्षात होईपर्यंत? 10 वर्ष. त्याच्यानंतर शिक्षा देण्याची गरज नाही, तोपर्यंत नीट होतात. 5 वर्षात एवढे नीट करायचे की पुन्हा कधीच बिघडले नाही पाहिजे. पुन्हा का बिघडतात मुलं? कोणाची मुलं 15, 20, 25 नंतर आधी बिघडतात. काय त्यांना आळाच नसतो. मग लोक काय म्हणतात त्यांना? आळा कोणी घालायचा? आळा घालण्याची जबाबदारी काय बाहेर गावच्यांची का गावातल्याची? गावातल्या पेक्षा घरातल्याची, घरातल्या पेक्षा आई बाबाची. जरा आळ्यात ठेवायचं पोरांना माता पित्यांनी. बरोबर? 5 ते 10 वर्षात एवढं ठोकायचं पोरांना, पुन्हा कधी इच्छाच नाही झाली पाहिजे बिघडण्याची. या पद्धतीने 10 वर्षांनी ताडे. तसं नारद महर्षी सांगतात, माता पित्याचा तो अधिकार आहे. आईने अपमान केला, तुला वैराग्य झाले, ठीक आहे, तपश्चर्या केली पाहिजे, देवाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. हे वय नाही, तू घरी जा, मोठा झाल्याच्या नंतर मग तपश्चर्या करण्याकरता जा. ध्रुवबाळ म्हणतात, गुरुजी देव कशाने भेटेल, देव भेटण्याकरता तपश्चर्या कशी कशी केली पाहिजे, काय साधना केली पाहिजे, हे जर सांगता येत असेल तर सांगा,
नाहीतर व्हा बाजूला, मी तर चाललेलो आहे, तुम्हाला कोणी बोलवलंय? बरोबर आहे ना? माझे मी तर चाललेलोच आहे. नारद महर्षींनी ओळखलं, परत जाणारातलं नाही. आणि मग नारद महर्षी ध्रुव बाळाला तपश्चर्याचा प्रकार सांगतात. तपश्चर्या कशी केली जाते, तपश्चर्याला आरंभ केला. आरंभ केल्यानंतर पहिला महिना आरंभ झाल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये त्रिरात्रांते कपित्थ बदराशः, 3 रात्री 3 दिवसाच्या नंतर आहार घ्यायचा. 3 दिवस काहीच घ्यायचं नाही. तेही आहारामध्ये काय घ्यायचं? बोर खायचं. बदराशः. 1 महिना पूर्ण झाला, अजून देव प्रगट नाही झाले. दुसरा महिना आरंभ झाला, पुन्हा तपश्चर्या आणखी कडक केली. योग्य सद्गुरूच्या सानिध्यामध्ये साधना सुरू आहे. मग 6 दिवसातून 1 वेळेला आहार घेऊ लागले. आणि आहारामध्ये काय? तृणपर्णादेवी, वाळलेली पानं झाडाची. आता बोरं खायची बंद केली, फळं घ्यायचं बंद केलं. 2 महिने पूर्ण झाले, अजून देव प्रगट नाही झाले. तपश्चर्या आणखी कडक केली. तृतीयम चानयन मासम नवमी हनी. 9 दिवसातून एकदा आहार घेऊ लागले. त्याच्यामध्ये काय घेतलं? अभक्ष, उत्तम श्लोक. अभक्ष पाणी 9 दिवसातून एकदा घ्यायचं. ते फक्त पाणी. आता पानं खाणं सुद्धा बंद केलं. 3 महिने पूर्ण झाले, अजूनही देव प्रगट नाही झाले. 4था महिना सुरू झाला. चतुर्थमपि वै मासम द्वादशे हनी. 4थ्या महिन्यामध्ये 12 दिवसातून एकदा आहार घ्यायचा. आहारामध्ये काय घ्यायचं? वायुभक्षोजित श्वासो ध्यायन देव मधारय. वायुभक्षः, फक्त वायुभक्षण करायचं, म्हणजे श्वास घ्यायचा. किती दिवसाला? 12 दिवसातून एकदा. पुन्हा श्वास सुद्धा 12 दिवस घ्यायचा नाही. 4 महिने पूर्ण झाले, अजूनही देव आले नाही. 5वा महिना आरंभ झाला. पंचमी मास्यानुप्राप्ते जित श्वासो आत्मजः. 5व्या महिन्यात आणखी तपश्चर्या कडक केली. आता उठून उभे राहिले. पायाच्या एका अंगठ्यावरती उठून उभे राहून श्वासही घेणं बंद केलं. श्वास अवरुद्ध केला. आणि श्वास अवरुद्ध केल्याबरोबर स्थिती अशी झाली, चराचरातील सर्व जीव मात्रांचा श्वास बंद होऊ लागला. देवाचाही श्वास घेणं बंद होऊ लागलं, कमी होऊ लागलं. देव घाबरले. मग सगळेच्या सगळे देव वैकुंठामध्ये परमात्म्याकडे गेले आणि देवाची प्रार्थना केली. नैवम विदाम भगवन् प्राणरोधम चराचरस्याखिल सत्त्वधाम्नः विधेहि तन्नो वृजनाद् विमोक्षम प्राप्ता वयं त्वां शरणं शरण्यं. सर्व देव परमात्म्याला शरण आले. आमचं रक्षण करा. कशापासून? देव म्हटले ते आम्हालाच कळायला तयार नाही. पण श्वासच घेता येईल. श्वास घेताना त्रास खूप होतो. जसं केदारनाथ धामवर गेल्यानंतर बर्फवृष्टी झालेली असेल, त्यावेळेला श्वास घेणं थोडं जड होतं, अवघड होतं. बरोबर आहे. सुविधा आता झाल्यात बऱ्याच. ऑक्सिजनचे सिलेंडर मिळतात, बरंच काही सुविधा आहेत. त्या ठिकाणच्या सरकारने, मोदीजींनी ध्यान घातले. कारण कपाट उघडायला मोदी साहेब जातात. पहिला पंतप्रधान आहे की काय मला माहित नाही, त्याच्या अगोदरचे जात असतील, पण त्यावेळेला आपण लहान होतो, आपल्याला काही माहित नव्हतं. पण आता आपल्याला थोडं कळायला लागल्यापासून पाहतोय आपण, कपाट उघडायला प्रधानमंत्री जातात. मग सगळे आता ते उघडायलाच जातात म्हटल्यानंतर काय कमी काय जास्त ते लक्षात येतं. वातावरण इथून उंटावरून बसून कसं चालायचं, एसीत बसून बाहेरची व्यवस्था करायला सांगतात, तशी व्यवस्था होत नसते. तिची परिस्थिती काय आहे, वातावरण काय आहे, ऊन किती, थंडी किती, हे तिथं वातावरणात गेल्याशिवाय कसं कळणार. मग पहिल्या दिवशी जर गेले कोणीही माननीय
प्रधानमंत्री साहेब कोणी, तर त्यांच्या लक्षात येईल की परिस्थिती काय आहे, कशाची गरज आहे. त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला तर ते सुविधा देतील. आणि इकडे दिल्लीत बसून जर आपण म्हटलं त्या ठिकाणी केदारनाथची व्यवस्था करा तर काय करणार आहे, काय कळत तिथे किती त्रास आहे, काय हे चालू आहे. आता हे आपलं सौभाग्य आहे की आपल्याला असे प्रधानमंत्री मिळाले. हे धर्माच्या दृष्टीने, कल्याणाच्या दृष्टीने हे फार महत्वाची बाब आहे. ते ईश्वराची लीला असते, तो ईश्वराचा खेळ आहे. बोला जय श्रीकृष्ण. अत्याचारही बंद झालेत बरेचसे. नाही तर सगळ्यांना माहिती आहे पूर्वी प्रधानमंत्री होण्याच्या अगोदर आणि योगीजींच्या अगोदर उत्तर प्रदेशामध्ये दिवसाला जरीवर दगड हाणायचे, दगड फेकायचे. त्या घटना आपण पाहत होतो. आता युपी मध्ये विचार करावा लागतो बोलताना सुद्धा. काय योगीजी धर्मात्मा आहे, ईश्वराचे अवतार आहे. ते त्या ठिकाणी प्रत्यक्ष जातात, पाहतात. का ध्यानात आलं आपल्या की ऑक्सिजनचं प्रमाण फार कमी असतं केदारनाथ मध्ये वरती गेल्यानंतर. मग श्वास घ्यायला अवघड होतं. कापूर आधी घेऊन जात असतो आपण साधन, किंवा मग सिलेंडर द्यावं लागतं. आमच्या बरोबर एकदा होते ते करंडे मॅडम, भैयासोबत होता त्यावेळेस. त्यावेळेस त्यांनी आणलं होतं, पण ते लागलं उदगीरच्या एका साहेबांना. ते एकदमच श्वास घेणं बंद झालं, पडले, डोळे पांढरे झाले, घाबरून गेले सगळे. मॅडम म्हणले मी सिलेंडर आणले आमच्या मालकासाठी, पण त्यांना काही लागलं नाही. ते दिलं त्यांना, सावध झाले. नाही श्वास बंद झाल्यावर काय होत असतं राधा, काय होतं श्वास बंद झाला? माणूस वाचतो, मरतो, सगळ्यांना माहिती. तसं या देवांचंही झालं. देवांनाही कळना काय झालंय, पण श्वास घेता येईल. त्यावेळेला मग परमात्मा या देवांना म्हणतात, देवतांनो घाबरण्याचं काही कारण नाही. मा वैष्ट बालम तपस्सो दुरत्या निवर्तयिष्ये प्रतियात स्वधाम. तुम्ही घाबरण्याचं कारण नाही. माझा भक्त ध्रुव तपश्चर्या करीत आहे, त्यांनी श्वास अवरुद्ध केलेला आहे, म्हणून तुमचा श्वास घेणं बंद होऊ लागलेला आहे. देवाने प्रार्थना केली, देवा मग काहीतरी लवकर करा. देव म्हणतात मला माझ्या भक्ताचं दर्शन घेण्याकरता जायचंय. मग हे देव म्हणतात लवकर जा. बघा आज हा पहिला भक्त आहे की देव म्हणतात मला माझ्या भक्ताचं दर्शन घेण्याकरता जायचंय. एरवी भक्त देवाच्या दर्शनाला जात असतात, बरोबर आहे. देवाने भक्ताकडे जावं का भक्ताने देवाकडे जावं? भक्ताने देवाकडे गेलं पाहिजे. पण हा असा परम भक्त आहे ध्रुव बाळ की देव म्हणतात आज मला माझ्या भक्ताच्या दर्शनाकरता जायचं आहे. मधोर वनम नृत्य दृक्षया गताः. मग त्या ठिकाणी परमात्मा मधुवनामध्ये ध्रुव बाळाला दर्शन देण्याकरता आले. मधुवन, मधुवन कुठे आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, आपण ऐकलंय सगळे. कुठे नाही देणार आता आहे का नाही? मधुवन जे आहे त्याचं आत्ताच नाव आहे मथुरा. पूर्वी त्याचं मधुपुरी हे एक नाव होतं कंसाच्या त्या कालावधीमध्ये. आता मथुरा म्हणतात त्याला. ते मधुवन आहे. त्या ठिकाणी परमात्मा प्रगट झाले. पण हे ध्रुव बाळ मात्र डोळे उघडायला तयार नाही. का? अंतःकरणामध्ये जे गुरुजीनं स्वरूपाचं वर्णन केलेलं होतं परमात्म्याचं ते रूप साठवलेलं आहे, म्हणून डोळे उघडून बघायला तयारच नाही. देवाच्या लक्षात आलं ते डोळे उघडत नाहीत का? तर अंतःकरणात या मूर्तीचं त्यांना दर्शन होतं. म्हणून परमात्म्याने लीला केली. अंतःकरणातली मूर्ती आकृष्ट करून घेतली. अंतःकरणातली मूर्ती आकृष्ट करून घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी अदृश्य झाल्याच्या नंतर घाबरून डोळे उघडले. डोळे उघडून समोर पाहिलं तर जी मूर्ती अंतःकरणामध्ये दिसत होती तीच मूर्ती समोर दिसते. बोला राधे राधे. अतिशय आनंद झाला. चतुर्भुज रूपामध्ये परमात्मा प्रगट झाले आणि परमात्म्याकडे पाहतच राहिले. काहीच बोलत नाही. विचार करतात
परमात्मा भेटण्याकरता काय केलं पाहिजे हे मातेनं सांगितलं. परमात्मा भेटण्याकरता तपश्चर्या कशी कशी केली पाहिजे हे गुरुजींनी सांगितलं. पण परमात्मा भेटल्यानंतर काय केलं पाहिजे हे मात्र आईने सांगितलं नाही, गुरुजींनी सांगितलं नाही. आता काय करायचं? देवाच्या लक्षात आलं. देवाने विचार केला याला माझी स्तुती करायची, पण आता जाता कुछ काही नाही, काही येतच नाही. काय नाही, एवढ्याशा बालकाला 5 वर्षाच्या काय येत? देवाने कृपा केली आणि आपल्या हातातील शंख जो आहे त्याच्या कपोल म्हणजे गालाला लावला. शंख गालाला लावल्याबरोबर वेदांताची वाणी प्रगट झाली. योंत प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तं संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगालिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. वेदांताची वाणी प्रगट झाली. परमात्म्याची कृपा झाली. परमात्म्याची कृपा झाल्यानंतर काय अशक्य आहे? काय होणार नाही? काय हे केले एका चिंतिता विठ्ठले. त्या परमात्म्याची कृपा झाल्याच्या नंतर काहीही अशक्य नाही. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत् कृपातमहं वंदे परमानंद माधवम. त्या परमात्म्याची कृपा झाल्यानंतर मुका सुद्धा बोलू शकतो. परमात्मा त्याला वाचाळ बनवतो. कोणी म्हटले परमात्मा भक्ताला वाचाळ बनवतो का? म्हटले वाचाळ नाही. वाचालमचा अर्थ काय म्हटले? वाचा अलम करोति इति वाचालम. परमात्मा त्या भक्ताच्या वाचेवरती अलंकार चढवतो म्हणून म्हणतात मुकम करोति वाचालम पंगुं लंघयते गिरिं. ज्याला पाय नाही तो सुद्धा मोठा गिरी पर्वत चढून जाऊ शकतो. यत कृपा तमहं वंदे. यत कृपा, ज्याची कृपा झाल्यानंतर तो परमात्मा आहे. दिव्य अशी स्तुती ध्रुव बाळाने परमात्म्याची केलेली आहे आणि परमात्म्याने वरदान दिलं. हे ध्रुव बाळा, एवढ्या बालवयामध्ये एवढी कठोर अशी तपश्चर्या केलेली आहे, तर मी वरदान देतो आजपासून 36,000 वर्ष तू राज्य कर आणि पुन्हा 36,000 वर्ष राज्य केल्यानंतर पुन्हा माझ्या परमधामाला प्राप्त होशील. अढळ पद प्राप्त होईल. परमात्मा अदृश्य झाले. ध्रुवबाळ निघाले. पण येत असताना मन अतिशय खिन्न आहे, उदास मन आहे. का बरं? परमात्म्याचं दर्शन झाले. दर्शन झाले म्हणजे जीवनाचं सार्थक झाले. कारण जन्माचं सार्थक परमात्म्याच्या दर्शनाशिवाय होत नाही. जन्माचं सार्थक केव्हा होतं? जेव्हा परमात्म्याचं दर्शन होतं. तो का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. जन्माचं सार्थक तेव्हा आहे जेव्हा देवाचं दर्शन होईल. आज परमात्म्याचं दर्शन झालंय तर मग प्रसन्न व्हायला पाहिजे होतं. नाराज असण्याचं काय कारण आहे? उदास होण्याचं काही कारण आहे? काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे, ध्रुवबाळ जात असताना विचार करतात, अरे मी एवढी कठोर तपश्चर्या केली, सर्वस्वाचा त्याग करून जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या केली, देवाची प्राप्ती केली आणि देवाकडे काय मागितलं? हे राज्य जे नाशिवंत आहे. नाशिवंताची प्राप्ती परमात्म्याकडून घेतलेली आहे. असं वाटलं की आपण थकवलो गेलो. विचार करू लागले या देवतांनी आपली बुद्धी थकवली की काय, म्हणून उदास आहेत, नाराज आहेत. परमात्म्याचा जो भक्त असतो कदाचित अनावधानाने काही मागितलं किंवा परमात्म्याने स्वतःहून दिल्यानंतर सुद्धा तो भक्त त्याविषयी उदास असतो. त्याला माहितीये जे काही आपल्याला या विश्वातील दिलेलं आहे त्याचंच आहे, त्याने दिलेलं आहे. पण त्याने दिलेलं त्याचं जे आहे या विश्वातील सर्व हे नाशवान आहे, नाशवंत आहे. या विश्वातील वस्तू तर नाशवान आहेत, नाशवंत आहेत, पण जो देह देवाने दिलेला आहे तो सुद्धा नाशवान आहे. म्हणून भक्त जे आहेत ते बाकीच्या संसारावरती उदास असतातच, पण देहावर सुद्धा उदास असतात. त्यांना भक्त म्हणतात.
तेच भक्त आहेत असं तुकोबाराय म्हणतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापाश निवारणी, ते भक्त आहेत. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी जनधन माता पिता, काय गोड आहे मग. भक्त ऐसे जाना, हे भक्त जाना, ऐसे भक्त जाना. बर का, पण ते भक्त जाना जे देही उदास, म्हणजे देहावरती काही फार प्रेम नाही, त्यांचं प्रेमच नाही. आणि आशापाश, सातवा जो आशापाश आहे, सातही पाशाच्या पलीकडे गेले आशापाश निवारण. आणि त्यांचा एक मात्र विषय राहिलेला आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण. एक विषय तो सकळांचा हरी. त्यांच्या आवडीने आवडी इतरी आवडी आहे, तर त्याच्या आवडीने परमात्म्याला काय आवड आहे, त्याची काय आवड आहे, त्याच्या आवडीने बाकीचं आवडतंय. त्याला जे आवडत नाही ते आम्हाला आवडत नाही. हे भक्त आहे. नावडे जनधन, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, विषय परमात्मा झाल्याच्या नंतर त्यांना माता आवडत नाही, पिता आवडत नाही, जनही आवडत नाही आणि धनही आवडत नाही आवडत. मग या जनाचा, माता पित्यांचा त्याग करून जातात का? हे त्याग करत नाही, त्यांच्यात राहतात, लोकात राहतात, ऐश्वर्यातही राहतात, माता पित्यामध्येही राहतात. पण कसे राहतात? पद्मपत्र विवांगसा, सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादी महात्मा जो आहे तो संसार करतो, प्रपंच करतो, सर्व काही करतो, प्रपंचातच राहतो. पण कसा राहतो? अलिप्त कमळ जळी जैसे. जसं पाण्यात कमळ राहतं तसं राहतं, त्याच्यापासून अलिप्त राहायचं. आज ध्रुवजी महाराज आहे, त्यांना हे सगळं प्राप्त झालं, चक्रवर्ती सम्राट राजा झाले, ऐश्वर्य प्राप्त झालं, पण उदास आहे. त्यांना वाटलं हे मी काय मागितलं, व्यर्थ कष्ट गेले, कष्ट फुकट गेले असं वाटलं. पण देवाची आज्ञा आहे, राजगादीवरती बसलेले आहेत, 36,000 वर्ष राज्य केलं. आणि पुन्हा परमधामाला जाण्याची वेळ आली. त्यावेळेला त्या ठिकाणी दिव्य असं विमान प्रगट झालं. विमानामध्ये बसण्याकरता निघाले, तेवढ्यात एक देवी समोर येऊन उभी राहिली. काळी कुट्ट देवी. कोण होती ती? मृत्यू देवी. बरोबर. ध्रुव बाळाने विचारलं, कोण आपण? त्या देवीने हात जोडून सांगितलं, माझं नाव मृत्यू देवी. मी या लोकाची मालकीण आहे. माझा स्वीकार केल्याशिवाय कोणालाही इथून जाता येत नाही. ध्रुव बाळ म्हटले, मोठी आली मालकीण. ठीक आहे. भक्त कधीही प्रकृतीच्या विरोधात जात नाही, नियमाच्या विरोधात नाही. सामर्थ्य असून सुद्धा, तर काही गोष्ट सुद्धा ध्यानात घेण्यासारखी आहे, सामर्थ्य सगळं आहे. परमात्मा ज्यांच्या अधीन आहे त्यांच्याकडे सगळं सामर्थ्य भक्ताकडे, पण तरी सुद्धा नियमाच्या विरुद्ध वर्तन भक्ताचं नसतं. प्रकृतीच्या विरोधामध्ये जात नाही, सामर्थ्य असून. ही गोष्ट ध्यानात ठेवा, सगळे त्यांच्याकडे जात नाही. आजही ध्रुवबाळ जे आहे, या मृत्यूदेवीला म्हणतात, ठीक आहे निश्चित बसा. मृत्यूदेवी खाली बसल्या, खाली मान घालून. कारण हा जो काळ आहे, हा मृत्यू देखील त्यांच्या समोर वागतो, त्यांना नमस्कार करतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काळ गुलाम सलाम करी, तू कया घरी राबतो. जो जगाला खातो तो काळ, तुकोबाराय म्हणतात, तू कया घरी राबतो, राबतो. आणि राबत असताना नोकरासारखा राबतो. तो काळ सोपी गोष्ट नाही. जगा काळ काय, आम्ही माथा दिला पाय. आज ध्रुव बाळाने जगाला खाणारा जो काळ आहे, हा मृत्यू आहे. मृत्यू देवता तिच्या डोक्यावरती पाय दिला आणि विमानामध्ये बसून परमधामाला गेले. ध्रुव सकला
जपेवो हरि नामो पावा अचल अनुपम ठार। आज ध्रुवबाळ परमधामाला प्राप्त झालेले आहे। जात असताना वाटेमध्ये अचानक ध्यानात आलं, ज्या मातेनं आपल्याला हे विश्व दाखवलं, जग दाखवलं, घाई घाई मध्ये त्या मातेला घ्यायचंच विसरलं। देवाचे पार्षद जे आहेत त्यांनी विचारलं, बाळा महाराज आज तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे का? परमधामाला चाललेले आहात, आपल्या घरी चाललेले आहात। आपल्या घरी जात असताना माणसाला आनंद होतो, पण तुम्ही या ठिकाणी जात असताना देवाच्या पार्षदांनी विचारलं, बाळा महाराज नाराज असण्याचं काय कारण आहे? त्यावेळेला ध्रुव बाळ म्हणतात देवाच्या पार्षदांना, अरे ज्या आईने हे विश्व दाखवलं, जन्म दिला, ज्या आईमुळे मी आज एवढ्या उच्च पदावरती आहे, त्या आईलाच विसरलो। त्यावेळेला देवाचे पार्षद म्हटले, महाराज ज्या आईच्या पोटी तुमच्यासारखं रत्न जन्माला येतोय, ज्या आईच्या पोटी तुमच्यासारखा हरिभक्त जन्माला येतो, त्याची आई मागे कशी राहील? त्याची आई मागे राहत नसते, त्याचे पिता मागे राहत नसतात, त्यांच्या अगोदर परमात्मा त्यांची व्यवस्था करत असतो। बोला जय श्री कृष्ण। पुढच्या विमानामध्ये कोण चाललंय जरा पहा। ध्रुव बाळाने पुढे डोकावून पाहिलं तर पुढच्या विमानामध्ये आई आहे, सुनीती माता, आणि त्या मातेला पंखा करण्याकरता अनेक दिन बाजूला बसलेले आहेत। हे थाट आहेत कोणाचे? आईचे। कोणाच्या आईचे? भक्ताच्या आईचे। म्हणून कोणीही भक्त असेल, परमात्मा म्हणतात त्या भक्ताची तर ती सेवा त्या ठिकाणी आहे, व्यवस्था आहे। त्या भक्ताला तर ते स्वरूप मी प्रदान करतो, ते पद दिलेलं आहे, पण त्यांच्या अगोदरच त्यांची माता, त्यांचे पिता जे आहेत त्यांना ते पद मी प्रदान करतो। म्हणून तर म्हटलेलं आहे, धन्य माता पिता तयाची। मातेला धन्यता आहे, पित्याला धन्यता आहे। असा जर हरिभक्त जन्माला आला तर जीवनामध्ये मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर सेवा घडणं अतिशय महत्वाचं आहे। सेवा करत असताना आपली जननी आणि जन्मभूमीची सेवा करण्याकरता सांगितलेलं आहे। जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसे। जन्मभूमीची सेवा, जननीची सेवा। जन्मभूमी कोणती आहे? जिथं तुम्ही जन्म घेतला। मातांकरता जन्मभूमी म्हणजे जिथं मातांनी जन्म घेतला त्यांच्याकरता अपवाद आहे। त्यांच्याकरता कोणती भूमी? आपल्या पतीची जी जन्मभूमी, बरोबर, मातांकरिता आपल्या पतीची जन्मभूमी तीच त्यांची ती जन्मभूमी, त्यांनी त्याच भूमीची सेवा करायची। आणि त्या मातांची जननी म्हणजे त्यांना जन्म दिलेली जननी नाही, आपल्या पतीला ज्या जननीने जन्म दिला ती आपली जननी। तुम्ही जननी आणि जन्मभूमीची सेवा केली तर तुम्हाला अनायासे स्वर्गाची प्राप्ती होते। स्वर्गादपि गरीयसे। जन्मभूमीची सेवा ही महत्वाची आहे, जननीची सेवा महत्वाची आहे। या दोन गोष्टी आपल्या मोक्षाला कारण आहे। बोला राधे राधे। ही कथा या ठिकाणी संपन्न होते। पुढील कथा